बदल हम्म. आणि माणूस हा नेहमी म्हणजे परिस्थिती बदलत असतं तसं राजकारण बदलत असतं हम्म. आणि प्रत्येक वेळेला बदल हा स्वीकारावा लागतो. म्हणजे आम्ही सुरुवातीच्या ज्या निवडणुका बघितल्या म्हणजे मी 1990 पासून बरोबर. किंबहुना 85 पासून हम्म. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि त्यावेळेला कार्यकर्ता म्हणून भिंती रंगवाव्या लागायच्या, चुना लावावा लागायचा, भिंती अडवून ठेवाव्या लागायच्या, घरोघर प्रत्येकाच्या जाऊन पत्रकं वाटावी लागायची, हम्म. असे वेगवेगळे जाहीर सभा व्हायच्या. उमेदवाराला घरी पोचवण्यासाठी फार कष्ट करावे लागायचे. आता त्याच्यानंतर जसं जसं काळ बदलत गेला, जशी जशी जनरेशन बदलत गेली तसं तसं प्रचाराची दिशा देखील बदलत गेली. हम्म. आता आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग झालाय की तुम्ही उमेदवाराला एका मिनिटात घरापर्यंत पोहोचवू शकता. त्याचे फायदे देखील असतात, त्याचे तोटे देखील असतात आणि ह्या सगळ्या बदलत्या काळामध्ये आपण स्वतःला देखील परिस्थितीप्रमाणे बदललं पाहिजे, खरंय. निष्ठा कायम ठेवून. फार महत्वाचं बोललात. निष्ठा कायम ठेवून आपण परिस्थितीप्रमाणे बदललं पाहिजे. हम्म. या एका उद्देशाने मी 3 पिढ्यांबरोबर खूप आनंदी, खूप एन्जॉय करणं ज्याला म्हणतात, काम कसं आहे, नुसतं काम करून चालत नाही, कामाचा आनंद देखील लुटावा लागतो. बरोबर. आणि शिवसेना ही मी नेहमी असं समजतो आजही की हे कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये काम करताना हा काही पक्ष नाहीये, हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये